नमस्कार मंडळी. बुक रीडर्स टॉक्सच्या पुढच्या भागात तुमचं स्वागत आहे. आज आपल्या बरोबर पुन्हा एकदा आहेत स्वाती कर्वे, ज्यांची मागच्या वेळेस आपण ओळख करून घेतली होती आणि ज्यांनी आयफेल या पुस्तकाबद्दल आपल्याला सांगितलं होतं. नमस्कार हम्म. स्वातीताई. नमस्कार. बुक रीडर्स टॉक्स मध्ये तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. आज तुम्ही कोणत्या पुस्तकाबद्दल बोलणार आहात त्याची मला उत्सुकता आहे. मी आज अनुराधा मराठे या गायिकेच्या आत्मचरित्राच्या बद्दल बोलणार आहे. त्याचं शब्दांकन अरे वा. केलंय नेहा वैष्णव यांनी. बर बर. अरे वा, खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे दोन्ही व्यक्तिमत्व तुम्ही जे सांगितले. हो तर आधी लेखकाविषयी थोडीशी माहिती सांगू शकाल? हो हो. लेखकाविषयी म्हणजे खरं अनुराधाबाई या गायिका आणि खरं म्हणजे त्यांच्यात अनेक कला आहेत. म्हणजे त्या कलाकार व्यक्तिमत्व म्हणूनच ओळखलं जातं. तर त्यांचं पुस्तक हे एकमेव आहे. त्यांनी आणखी काही लिहिलेलं नाहीये फारसं. नेहा वैशंपायन यांनी मात्र एक अजून मला असं वाटतं अशोक पत्की या संगीतकारांचं शब्दांकन केलेलं पुस्तक मी वाचलंय. बाकी त्यांची इतर काही पुस्तकं असतील तर मला माहिती नाही. पण अनुराधाबाईंनी असं सांगितलंय की पुस्तकात जे यायला हवं ते समोरच्या माणसाकडनं कसं काढून घ्यायचं हे त्या फार छान सांगतात. आणि हे म्हणजे काढून घेतात आणि त्यामुळे आठवणी लिहिताना जे काही आलं नसेल ते पुस्तकामध्ये सगळं व्यवस्थित आलेलं आहे. तुम्ही आता ज्या पुस्तकाबद्दल बोलणार आहात तर ते कोणत्या प्रकारचं पुस्तक आहे? म्हणजे चरित्र आहे, कादंबरी सारखं लिहिलंय का, कसं आहे म्हणजे? ते आत्मचरित्र आहे त्यांचं. आणि जसं त्यांचं आत्मचरित्र आहे त्याबरोबरच त्याच्यामध्ये सुगम संगीताचा संपूर्ण प्रवास झालेला आहे. आणि शास्त्रीय आणि सुगम संगीताची थोडी तुलना पण त्याच्यामध्ये आहे. तसंच बर. त्याच्यामध्ये त्यांचा संपूर्ण प्रवास लिहिला आहे आणि नवीन केलेले प्रयोग, गाण्याची नोटेशन्स, असं बरंच काय काय त्याच्यामध्ये आहे. म्हणजे काही गायकांना किंवा कोणाला काही आढळलं तरी किंवा काही चुकत असेल आणि लक्षात आलं नसेल तरी हे याच्यातनं लक्षात येईल त्यांच्या. इतकं सविस्तर त्यांनी ते पुस्तक लिहिलं आहे. बर. या पुस्तकातलं तुम्हाला सगळ्यात काय आवडलं? पुस्तकातली आवडलेली वाक्य अशी बरीच आहेत. तर त्यांनी एक दोन वस्तुस्थिती अशा सांगितलेल्या आहेत की हा. जरी गाणं शिकणं हे फक्त रेडिओवरनं होत असलं तरी सुद्धा म्हणजे ते किती अवघड होतं हे त्यांनी सांगितलंय. की गाणं कधीतरी रेडिओवर लागायचं तेव्हा ते लिहून घ्यायचं, मग परत लागेल तेव्हा त्यातले शब्द दुरुस्त करायचे, चाल फक्त लक्षात ठेवायची आणि पाठ करायची. अशा पद्धतीने त्या लहानपणापासून गाणी पाठ करत आल्या. आणि बहुतेक बर. करून आशालताची गाणी त्या सगळ्या भावंडांच्या तोंडावर अगदी कायम असायची. बर. त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलींच्या बद्दल असं सांगितलंय की अंजलीचं कौतुक येणारे जाणारे गाण्याबद्दल अगदी सहज करायचे, पण त्यांची मोठी मुलगी अश्विनी जी आहे ती ड्रॉइंग मध्ये खूप एक्सपर्ट आहे आणि तिने त्याच्यात आत्ताही तिचा एक ब्रँड निर्माण केलेला आहे. तर त्या तिला मग सांगायच्या की आता तू तुझी ती परवाची चित्र आणून दाखव ना या लोकांना, असं. म्हणजे तिथे त्यांची एक सजग आई दिसते. आणि जी कायम खरी ठरतील किंवा लक्षात राहतील अशी वाक्य म्हणजे आयुष्यभर गाणं माझ्याबरोबर सतत राहावं ही एक तळमळ मनामध्ये होती. आईनी सांगितलं होतं की नाटक हे काही लग्नानंतर फार जमू शकेल असं नाही, त्यातल्या त्यात तू गाणं करू शकशील, त्यामुळे आता तू गाण्याची निवड कर आणि नाटक थोडं बाजूला ठेव. त्याच्यानंतर बर. आई हे आमचं सर्वस्व होतं असं त्या म्हणतात. त्याच्याशिवाय त्या संगीतकार आणि म्हणजे सहकलाकार, गायक, संगीतकार या सगळ्यांच्या बद्दल त्या इतकं भरभरून बोलतात की दोन दोन अडीच अडीच पानं, तीन तीन पानं सुद्धा त्यांनी त्यांच्याबरोबर लिहिलंय. तसं म्हटलं तर वैशिष्ट्य अगदी दोन तीन शब्दांमध्ये सुद्धा त्या पटकन सांगून जाऊ शकतात. पण त्यांचा साधेपणा, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांनी दुसऱ्याच्या आवडीनिवडी लक्षात ठेवणं, अशा इतक्या गोष्टी बारीक सारीक त्यांनी लक्षात ठेवल्या. कौतुक वाटतं की इतकं सगळं बारीक निरीक्षण आणि ते लक्षात ठेवून नोंदवायचं प्रत्येक, हे खूप त्यांचं विशेष वाटलं मला. सुगम संगीत हे परकाया प्रवेशच असतं. भावसंगीत म्हणजे जसं नाटकात तुम्हाला करावं लागतं तसंच ते आहे. तर माझं नाटक इथे मला उपयोगी पडलं. किंवा जो चांगला संगीतकार असतो तो सुरांच्या बरोबरच कविता पण तेवढीच जाणवतो, तेव्हा तो ती उत्तम पद्धतीने पोचवू शकतो. अशा काही काही गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्या. बर. पुस्तकाची भाषा कशी आहे? पुस्तकाची भाषा अत्यंत ओघवती आहे आणि ती खूप म्हणजे साधी तर आहेच आहे, पण मात्र त्याच्यामध्ये गाण्यातले जे शब्द येतात शास्त्रीय संगीतातले की नाही ते सहजपणे सर्वसामान्य माणसाला समजण्यासारखे आहेत असं नाही. त्यांनी खूप सोपेपणाने सांगितलंय ते
पण तरी असं होऊ शकतं की काही लोकांना ते जड गेलं समजायला असं. बर. ओके. या पुस्तकातून तुम्हाला काय मिळालं? त्यांचा कणखरपणाच मला जबरदस्त जाणवला, पण मला असं वाटतं की प्रत्येकाला त्यातनं काही घेण्यासारखं असलं तरी शेवटी ते आपापल्या कुवतीनुसार असतं. म्हणजे त्यांनी एवढं सगळं केलं म्हणून दुसरं कोणी सामान्य व्यक्ती करू शकेल असं नाही. त्याच्यासाठी तुमचा मनाशी असलेला निर्धार खूप पक्का असायला हवा की ही गोष्ट मला करायचीच आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही कुठूनही कधी वेळ काढू शकता. जसं माणिक वर्मा म्हणायच्या की मला गाणं करायचंच होतं आणि घरात मात्र त्याचा कोणाला त्रास नको होता. मग त्या पहाटेच्या वेळेला बाथरूम मध्ये बसून गाणं रियाज करायचं संगीताचा. तर हा निर्धार तुमच्याजवळ असायला पाहिजे, हे त्याच्यातनं मला लक्षात आलं. नाहीतर त्या म्हणतात ना की मला घरातनं कोणी कर असं म्हणलं नाही, तसं कोणी करू नको असं म्हटलं नाही, तर त्या वेळेला जर मी गाणं सोडून दिलं असतं तर माझं गाणं सुटलं असतं, मग काही ते चालू राहू शकलं नसतं. तर मी अट्टाहासाने चालू ठेवलं म्हणून ते चालू राहिलं. बरोबर. पुस्तकामध्ये जशा तुम्ही या जमेच्या बाजू सांगितल्या तसं काही खटकण्यासारखं आहे का याच्यामध्ये? खटकणाऱ्या गोष्टी पुस्तकात आहेत, कारण असं म्हणतात की आजकाल जे प्रकाशक असतात ते संपादकीय संस्कार असे पुस्तकावर कधी करत नाहीत हल्ली. तर हे मला या पुस्तकावरनं खूपच खरं वाटतं, कारण त्याच्यामध्ये खूप गोष्टी परत परत आलेल्या आहेत. काही गाण्यांची उदाहरणं परत परत आली आहेत. त्याच्यानंतर काही संगीतकारांची वैशिष्ट्ये परत परत आलेली आहेत. त्याच्यानंतर त्यांनी संगीतकारांच्या बद्दल बोलताना नंतर पुन्हा जेव्हा 2000 च्या नंतर किंवा 95 सालच्या नंतर नवीन कार्यक्रम केले, त्याच्यामध्ये पुन्हा त्यांनी त्या नव्या लोकांच्या बद्दल लिहिलेलं आहे. तर मला असं वाटतं की हे सगळं सगळ्या कलाकारांच्या संगीतकारांच्या बद्दल एकत्र आलं असतं एकाच ह्याच्यामध्ये, तर ते चाललं असतं. मग नंतर त्यांनी गाण्यातले प्रयोग कोणते केले किंवा कोणती नवीन गाणी केली हे त्यांनी नंतर लिहायला हरकत नव्हती. पण हे तसं दोन दोनदा आल्यासारखं वाटतं. त्याच्यानंतर सवाई गंधर्व मध्ये त्यांना गाता आलं नाही, असा जो जानवरीकर सरांच्याकडे घडलेला प्रसंग आहे तो. आणि त्यांचं सभागायन म्हणजे विशारदच्या वेळेला त्यांना जे त्यांच्या सरांनी गायला लावलं ते दीड दीड तास, दोन दोन तास, म्हणजे त्या रडकुंडीला आल्या की मला भूक पण खूप लागली होती आणि ही काय परीक्षा आहे का एवढा एवढा वेळ असतं. तर हेही प्रसंग त्यांच्या पुस्तकात पूर्णपणे दोन दोन वेळा आलेले आहेत. तर मला असं वाटतं की हे सहज टाळता आलं असतं. त्याच्यामुळे पुस्तक लांबल्यासारखं वाटतं काही काही वेळेला. दुसरं ओके. शेवटी जे उपसंहारासारखं त्यांनी मागे वळून पाहताना असं लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये तर सगळं परत आलंय, पण ते एक सारांश सगळ्याचा असल्यासारखं म्हणून आपण गृहीत धरू शकतो. त्यामुळे त्याचा एवढा प्रश्न पडत नाही, पण या गोष्टी नक्कीच टाळता आल्या असत्या. अच्छा. आणि त्यांच्यातला कणखरपणा हा गुण त्यांच्या खूप उशिरा लक्षात आला असं त्या म्हणतात, पण आपल्याला मात्र तो त्यांचा पदोपदी जाणवतो पुस्तकामध्ये वाचताना. त्या अर्थाने हे पुस्तक सगळ्यांनीच वाचण्यासारखं आहे, की कोणाला अभिनयाबद्दल, कोणाला गाण्याबद्दल, वादकांना वाजवण्याबद्दल त्याच्यामध्ये टिप्स मिळत जातील. आणि नाटकाच्या साठी सुद्धा कशी तयारी अभिनयाची त्यांनी केली एवढ्या त्यांच्या उशिरा बर. वयात. परत ते आलं 40 वर्षानंतर नाटक पुन्हा त्यांच्या आयुष्यात आलं, तेव्हा सुद्धा त्यांनी गाण्यासाठी ह्याच्या नाटकासाठी, अभिनयासाठी, आवाजासाठी कशी तयारी केली हे छान वाचण्यासारखं आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे हे अरे पुस्तक वा. सगळ्यांनी जरूर अगदी. बस. छान. या पद्धतीची अजून कोणती पुस्तकं तुम्ही वाचलेली आहेत? ह्या पद्धतीची म्हणजे असं सांगता येईल की रोहिणी निरंजनी हे डॉक्टर वंदना मुकील कुलकर्णी यांनी जे रोहिणी भाट्यांच्या बद्दल लिहिलेलं पुस्तक आहे ना, पण त्याच्यामध्ये हो. असं आहे की ते त्यांनी स्वतः लिहिलेलं नाही, पण ह्या बाईंनी त्या नृत्यातलं काहीही माहीत नसताना ते माहीत करून घेऊन शमा भाट्यांच्याकडून त्यांनी अक्षरशः भरपूर माहिती त्याच्याबद्दल घेतली. त्यांना सांगितलं की हे काय आहे, हे तुम्ही मला स्वतः नाचून दाखवलं तर मला ते लिहायला सोपं पडेल. तर अशा पद्धतीने माहिती घेऊन त्यांनी ते लिहिलंय. पण इतकी ह्याच्यात जशी गाण्याबद्दलची सखोल माहिती आहे तशी ह्याच्याबद्दलची, नृत्याबद्दलची त्याच्यामध्ये सखोल माहिती आलेली आहे. तर हे एक मला पुस्तक नक्कीच तसं खूप छान वाटतं. अरे आणि वा. खूपच छान. बाकी आत्मचरित्र अशा प्रकारची असतात की त्याच्यामध्ये त्या त्या लोकांच्या बद्दल, त्यांच्या व्यवसायाबद्दल किंवा सिनेमातल्या लोकांची काही आहेत अशी. तर अशी पुस्तकं आलेली आहेत वाचनामध्ये आणि ती तेवढीच आपल्याला इंटरेस्टिंग वाटतात, वाचायला आवडतात.
आणि माहिती पण त्या त्या क्षेत्रातली होती थोडीफार. किती छान. त्याच्यामध्ये अनुक्रम असा जरी दिलेला नसला पुस्तकामध्ये, तरी यामध्ये अगदी सुरुवातीला अशोक पत्की, यशवंत देव, हृदयनाथ मंगेशकर या संगीतकारांनी त्यांच्या म्हणजे अनुराधाबाईंच्या गाण्याच्या बद्दल प्रशंसोद्गार काढलेले आहेत. तशी पत्र त्यांनी त्यांना पाठवलेली आहेत. आणि हृदयनाथ मंगेशकरांनी तर त्यांच्या या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळेला पण असं सांगितलं होतं की लता आणि आशाच्या नंतर सगळ्यात चांगली गायिका मला हीच दिसते. पण त्या मानाने त्या म्हणतात की मुंबईला जाऊन राहणं किंवा मुलींच्या परीक्षांच्या वेळेला जाणं यातलं कुठलंच काही करणं मला शक्य नव्हतं, कारण मी कायम संसाराला प्राधान्य द्यायचं हे ठरवलेलं होतं. आणि त्यामुळे नाही तर एक कदाचित मोठी पार्श्वगायिका म्हणून मी पुढे आले असते, किंवा जर माझं शास्त्रीय संगीत चालू राहिलं असतं आणि जे त्यांना सवाई गंधर्वला संधी मिळणार होती पण त्यांना कडक डोहाळे लागले त्यावेळेला आणि मग त्यांना ते करता नाही आलं, ते गाणं जर झालं असतं तर नक्कीच त्यांची शास्त्रीय संगीताची वाटचाल चालू राहिली असती. अशा काही गोष्टी त्यांनी त्याच्यामध्ये सांगितल्या आहेत. त्यात तर या लोकांच्या पत्रांच्या नंतर उत्सवमूर्ती म्हणजे अनुराधाताई आणि वैशंपायन, नेहा वैशंपायन यांची मनोगत त्याच्यामध्ये आलेली आहेत. त्याच्यानंतर त्याच्यात त्यांचं लहानपण धुळ्यामधलं की ज्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण लहानपण कसं गेलं, गाण्याचे संस्कार कसे झाले, त्याच्यामध्ये त्या अक्षरशः 5वी पासून वगैरे गाणं शिकत होत्या. पण 5 वर्षाच्या असल्यापासून. पण ते झालं कसं की त्यांच्या बहिणीला गाणं शिकायचं होतं आणि त्या म्हणल्या मग ती जाणार तर मला पण जायचंय, म्हणून त्या क्लासला जायला लागल्या. आणि 1 वर्ष झाल्यानंतर त्यांना असं वाटलं की ठीक आहे, मला क्लासला जायची हौस माझी झाली, आता मी नाही शिकले गाणं तरी चालणार आहे. पण ते सर घरी आले आणि ते म्हणले की माझ्या गुरूंनी हिचं गाणं ऐकलंय आणि ते म्हणाले की तुम्ही काही झालं तरी हिला गाणं शिकवायचं सोडू नका. त्यामुळे ते म्हणले तुम्ही याचा विचार करूच नका पैशांचा वगैरे फीचा, मी तिला फुकट गाणं शिकवीन. आणि पुढे 16-17 वर्ष त्यांनी फुकट त्यांना गाणं शिकवलं आणि सगळीकडे गावांना मैफिलींना घेऊन जायचं, पाठवायचं मैफली करण्यासाठी. म्हणजे परवानगी नाही मैफलीला असं नव्हतं. त्या सगळ्या शाळांमधल्या कॉलेजमधल्या स्पर्धांमध्ये भाग घेत होत्या, सुगम संगीताच्या घेत होत्या, नृत्यामध्ये घेत होत्या, शास्त्रीय संगीतात तर घेतच होत्या. तिथे त्यांना मोठी मोठी माणसं भेटायची आणि कौतुक करायची की तुझं गाणं चालू ठेव बरं का, लग्नाच्या वेळेला तू लक्षात ठेव की गाणं चालू ठेवणारे लोकच तुला भेटतील, एवढी आता निवड तुला करता आली पाहिजे. अशा गोष्टी लोक त्यांना सांगायचे. आणि घरातलं वातावरण पण अशा दृष्टीने आधुनिक होतं, म्हणजे त्यांनी असं बाहेर कुठे जाऊ नये एकट्याने किंवा असं नव्हतं. ते त्या गुरुजींच्या बरोबर त्यांना सगळीकडे पाठवायचे गावोगावी मैफली करण्यासाठी किंवा शाळेतल्या स्पर्धांच्यासाठी. असं फक्त त्या दोघी बहिणी मात्र बरोबर असायच्या कायम. नंतर नंतर त्या बहिणीचं गाणं कमी झालं, पण अजूनही त्यांची सगळी भावंड गाणं खूप चांगल्या पद्धतीने जाणतात आणि एकत्र येऊन गाणी म्हणणं सगळ्यांनी हा एक त्यांचा आताही भेटलं की तो एक आवडता उद्योग असतो. पुण्यात पदार्पण हे पुढचं प्रकरण आहे. तर पुण्यात आल्यानंतर त्यांचे काही शास्त्रीय कार्यक्रम झाले, थोडेफार लोकांनी बोलवलं तसं ते गेले. पण त्यांची ओळख गजाननराव वाटव्यांची झाली. मग त्यांच्या लक्षात आलं की हे आपल्या अगदी जवळ राहतात, तर आपल्याला ह्यांच्याकडे गाणं शिकायला जाणं शक्य आहे. आणि मग त्याच्यातून त्यांचं स्वरचित्र वगैरे सारख्या आकाशवाणीच्या याच्यावर गाणी म्हणणं सुरू झालं. त्यांनी आकाशवाणीची ऑडिशन आधी दिलेलीच होती. म्हणजे तेव्हा त्यांना वाटवे म्हणाले की बरं झालं तू पुण्यात ऑडिशन नाही दिली, नाही तर माझ्यामुळे पास झालीस असं सगळे म्हणाले असते. मुंबईत दिलीस त्यामुळे ते खूप चांगलं झालं आणि आता तुझे दोन्हीकडे कार्यक्रम होत राहतील. ते म्हणायचे की मी गाणं म्हणायला लागले की ते म्हणायचे तू त्या स्वरावर येऊन आदळतेस, तर असं असं नसतं करायचं या गाण्यामध्ये. मग म्हणल्या शब्दांचे अर्थ, त्याच्यातल्या म्हणजे हळुवारपणा, भावना लक्षात घेऊन म्हणजे त्या सुरांमधनं प्रकट होतात असं जरी म्हटलं तरी सुद्धा काही वेळेला तुम्हाला त्या कुठले स्वर हळुवारपणे उच्चारायचे, कुठले जोरात उच्चारायचे याच्यावरनं पण त्या प्रकट होत असतात. तिकडेही तुम्हाला लक्ष द्यावं लागतं. हे सगळं पुण्यात आल्यानंतरच्या प्रवासाबद्दलच आहे. त्यातही त्यांनी त्यांच्या गुरूंचे वारंवार आभार मानलेले आहेत की मला कधी शंका आली किंवा मला मंगेशकरांच्या गाण्याबद्दल असं वाटलेलं की त्यांची गाण्याची पद्धत इतकी वेगळी आणि त्यांच्या कार्यक्रमाचं कधी आखीव रेखीव काहीच नसतं. एकदा मला बोलावलं आणि नंतर रिहर्सलसाठी आली नाहीस का तू, म्हणून मी
प्रत्यक्ष तिथे पोहोचले हॉलवर, मला वाटत आता जावं की नाही, यांनी आपल्याला खरोखर घेतलंय की नाही. तिथे गेल्यानंतर ते मला म्हणाले, रिहर्सलला आला नाही तुम्ही? त्या म्हणल्या, मला निरोपच नाही मिळाला तर मी कशी जाणार. पण बोलायची तशी हिंमत नव्हती. त्यांच्या लक्षात आलं आणि मग बघू तुमची डायरी. मग त्यांनी गाणी पाहिली त्याच्यातली, मग त्यातली बराबरा कुणाकुणाची, ही 5 गाणी तुम्ही पहिल्या अर्ध्या भागात म्हणायची, ही 5 गाणी दुसऱ्या अर्ध्या भागात म्हणायची. आणि त्यांनी सूर लावला आणि मला म्हणले सुरू करा. आता त्यांची इतकी उंच पट्टी, मी डोळे मिटले, माझ्या गुरूंचं नाव घेतलं आणि हो म्हटलं की हो गाईन ह्या पट्टीमध्ये. आणि गाणं सुरू केलं आणि नशिबाने ते शेवटपर्यंत निभावलं. अशा काही काही गमती जमती त्याच्यामध्ये आहेत. आणि त्यामुळे त्या असं म्हणतात की कधी कुठला स्वर चांगला लागून जाईल आणि कधी एखाद्या शब्दासाठी आपण ब्लँक होऊन जाऊ. की असं झालंय सुगम संगीताच्या कार्यक्रमामध्ये की एक ओळ 6-6 वेळा वादकांनी वाजवली आणि तरी त्याचा पहिला शब्दच मला आठवेना. शेवटी मला त्या तबला वादकांनी शब्द सांगितला आणि पुढे गाणं सुरू झालं. तर ही प्रतिभा ही इतकी अद्भुत शक्ती आहे की ती कधी तुम्हाला कसा तिची लीला दाखवेल हे तुम्हाला सांगताच येणार नाही कधी. असे अनुभव खूप गमतीशीर आहेत. भाव स्वरयात्री ह्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या गुरूंच्या बद्दल पुन्हा लिहिलंय. म्हणजे देव खळे आणि मंगेशकर यांच्याबद्दल त्याच्यात आलंय की खळे काका किती छान गाणं शिकायचे, दुसऱ्याचं कौतुक किती करायचे, अगदी एकेका शब्दाला. आता ते ह्या कधी गाणं कार्यक्रम असला की म्हणायच्या, नाही माझ्या मुलींची परीक्षा आहे. ते म्हणायचे, काय अगदी तुझी 12वी किंवा MBBS वगैरे अशा परीक्षांना मुली आहेत काय, एवढं काय अगदी त्याचं. तर मग त्यांना अचानक कळलं की 2 दिवस मुलींना सुट्टी आली आहे. तेव्हा ते म्हणाले की हो हो मी येईन बरं का कार्यक्रमाला तुमच्या. ते म्हणले बरं झालं, इतकी मोठी माणसं ऐकायला आणि गायला सुद्धा आहेत ना की तुलाच आल्यानंतर चकित होशील, तू ह्या कार्यक्रमात गायला मिळालं म्हणून. आणि मग तिथे त्यांचं लता मंगेशकरांनी कौतुक केलं स्वतः. त्यांना सांगण्यासाठी गाणं चांगलं झालंय याच्यासाठी बाहेर शंकर महादेवन आणि सुरेश वाडकर हे थांबलेले होते. म्हणजे इतका छान अनुभव त्याचा त्यांना आला. आणि त्यात सुद्धा खळे काकांचं समजून घेणं इतकं छान होतं की ते म्हणाले, तुला इकडे रिहर्सलला यायला जमणार नाही, तर मध्ये मी लग्नाला पुण्याला येणार आहे, तेव्हा 2 दिवस मी तिथे आहे, तर मी दुपारच्या वेळात तुझ्याकडे येऊन तुझी गाण्याची प्रॅक्टिस घेऊन जाईन. तर इतके समजूतदार लोक त्यांना भेटले. पण तरी त्या म्हणल्या, दरवेळेला मी त्या सगळ्यांच्या शब्दाचा मान ठेवू शकले नाही आणि प्रत्येक वेळेला मी काही गाण्याला जाऊ शकले असं नाही. मात्र जे झालं ते सगळं खूप छान झालं आणि त्यांनी माझं हे कॉन्फिडन्स माझा वाढत गेला प्रत्येक वेळेला गाण्यातला की हे मला येईल. त्यांनी राम कदम यांच्याकडनं लावण्या त्यांना शिकायला मिळाल्या. म्हणजे ह्या तर लावण्या, ते लावणीचे अगदी म्हणजे माहीर असे समजले जातात की लावणी शिकावी तर त्यांच्याचकडनं. त्यांनी त्यांच्याकडून सिनेमांच्यासाठी खूप लावण्या करून घेतल्या. त्याच्यात त्यांनी सांगितलं की इथे भीडभाड सगळं सोडून द्यायचं आणि जसं त्या भूमिकेला पाहिजे आहे तसंच तुम्ही गायला पाहिजे. मग तुमचा संसार, पत्नीपद वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्यावेळेला बाजूला ठेवायच्या. तर तो एक धीटपणा माझ्यात आला. आणि मात्र घरात थोडं असं झालं की अशा लावण्याही म्हणते म्हणजे काय, असं त्यांनी कार्यक्रम बघितल्यानंतर हे केलं की पण घरात दुसरं कोणीतरी सासूबाईंच्या ओळखीचं वगैरे आल्यानंतर ते त्याचं कौतुक करून जायचंय की अरे तू असं पण गातेस का, आम्हाला वाटलं नव्हतं पण तुझं गाणं खूप छान झालं. की मग त्यांना वाटायचं की हा म्हणजे ही अगदीच काही वाईट करत नाहीये, जे काय करते ते चांगलं करते. प्रयोगशील संगीत वाटा याच्यामध्ये त्यांनी स्वतःच्या गाण्यांचा कार्यक्रमही एक केला. त्याच्यामध्ये त्यांना सुधीर मुगांनी खूप मदत केली, क्रम लावून दिला. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या गायनाला 50 वर्ष झाली म्हणून एक सत्कार समारंभ आयोजित केला होता. तेव्हा खूप कलाकार आले होते, त्यांनी भाग घेतला होता. त्यांना म्हणजे एक आदरांजली म्हणून प्रत्येक जण त्याच्यामध्ये गायले होते. त्याच्यातली त्यांची वैशिष्ट्य त्यांनी दिलेली आहेत सगळ्यांची. आणि नाटकाच्या ह्याच्यामध्ये तर की नाटकात पूर्वीही त्यांनी केलेली कामं आणि आताही केलेली कामं याच्याबद्दल त्यांनी विस्तृतपणे त्याच्यात लिहिलंय. म्हणजे आपल्याला असं वाटतं पहिल्यांदा की अरे या एवढं काय ह्याच्याबद्दल लिहितात, म्हणजे
की असं किती केलं असेल, गंमत म्हणून काहीतरी नाटकं केली असतील, तर तसं नाही. त्यांनी भरपूर अनुभव घेतलाय नाटकांमधला, गाण्यांमधला. स्पर्धांमध्ये बक्षिसं मिळवली आहेत, राष्ट्रीय पारितोषिक, आंतरराष्ट्रीय पारितोषिक अशी त्यांना मिळालेली आहेत त्याच्याबद्दल. त्यामुळे ते सगळं खूप ग्रेट आहे. आणि मागे वळून पाहताना मध्ये त्यांनी त्यांच्या प्रवासाबद्दल पुन्हा एकदा सगळं लिहिलंय. आणि सुगम संगीताच्या बद्दलचे माझे समज कसे बदलत गेले याच्याबद्दल, त्या प्रवासाबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे. किती छान, मस्त असेल हे पुस्तक, वाचायलाच पाहिजे नक्की. नक्की वाचा. स्वातीताई, तुम्ही पुन्हा एकदा माझ्या शोवर येऊन या पुस्तकाबद्दल माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद. आणि पुन्हा भेटू नवीन हो, पुस्तकाबरोबर. मला पण खूप आवडलं आणि मला परतही दुसऱ्या पुस्तकावर बोलायला आवडेल नक्कीच. नक्कीच, लवकरच भेटू. धन्यवाद. नमस्कार.